नदीवरती आलो आम्ही पहिल्या पावसातल्या खेकडे पकडायला. मी राहुल, थांबा जरा, मोठा खेकडा दिसलाय भावाला. पाण्यातून खूप सांभाळून जावं लागतं रात्रीचं, दगड वगैरे दिसत नाही. एक मिनिट आता खेकडे तुम्हाला घरी गेल्यावर दाखवणार. एक खेकडा भावाला दिसला मोठा, तुम्हाला दाखवतो इथून. भावाने हात पाय टाकला, उंच पाणी, उंच पाणी आहे ना. तीच बाहेर आली होती मगाची. बीड असेल मोठं तिथे. हां, तो आला खाली. आणि आमच्यासोबत अजून एक आमचा फंटर सुरेश. हातात तुझ्या खेकडा होता ना. गावची खेकडा पकडायची मजाच खूप वेगळी असते. आवड पाहिजे फक्त. पाणी थोडे गढूळच आहे नदीला. पूर्ण शांत झालं तरच खेकडे पूर्ण पाण्यामध्ये व्यवस्थित आपल्याला पकडायला दिसतात. अरे ते उंच आहे की काय? माझा पाय घसरला तर पिशवीतले सगळे खेकडे, सगळी मेहनत झाली आपली. कॅमेरा पण आपला पाण्यामध्ये जाय. चला आपण थोडे खेकडे पकडलेत. हां, ती बघा एक खेकडा पकडतो मला भाऊ. तो पण भेटला आपल्याला खेकडा. टाक याच्यामध्ये लगेच. खाली आटका. पुन्हा एक भेटला आपल्याला खेकडा. बाजूने आपण पुन्हा वरती जातोय शोधत शोधत. एका कडेने मध्ये सुद्धा शोधतोय आपण, कडेला पण शोधतोय. पहिल्या पावसाच्या पाण्यामध्ये आमच्या या नदीला खूप खेकडे भेटतात. हा इथे माझा भाऊ आहे, इथे सुरेश आणि मी. असं आम्ही तिघंजण आलो. सुरेशने पकडलेले पण खेकडे नंतर दाखवतो तुम्हाला. पाणी उंच नाही ना रे इकडे. भावाला तशी माझे खेकडे पकडायची खूप आवड आहे. मग समुद्रातले असू दे किंवा नदीतले असू दे, मासे, खेकडे. दगड हलते नाही. मी तुला फॉलो करत करत येतोय. पडलं तर सगळी मेहनत जाईल आपली. म्हणून हळूहळू यावं लागेल. मी पडलं तरी चालेल, खेकडे नाही सुटले पाहिजे आपले. इथे इथे गरवायला मजा येते ह्या स्पॉटला. ह्या स्पॉटला मस्त बोलली होती रे, पण पाण्यात उंच होती खाली. 2 वेळा गेली ती. दोनदा गेली हातातून. गिलावरती रे ती. मोठी होती एकदम. ती बघा सुरेशला एक भेटला तिकडे, काढतोय तो. आता बघा काढेल वरती. भेटले हातात. राहू दे, चावली राहू दे. जरा हे कर ना, त्याची बॅटरी पकड ना. बघा पकडली त्याने, त्याच्या हाताला चावले, त्याच्यामुळे त्याने पायाखाली धरून ठेवले. तू वरती उचल आणि दाखव इकडे.
त्याची बॅटरी पकडून ठेव. पुढे तेवढे आहे की मला safety चं. आरामात जा, हलवू नको त्याला, पण हलवा तुझं सूर्य, तू पण हलवू नको. भेटली का तुला? बॅटरी पकडून ठेव त्याची, नाही तर भेटली? आले आता. तुझ्याकडे इकडे पुढे बॅटरीच्या टॉचवरच आहे ती. तू दाखव इकडे, मस्त भेटली. इकडे दाखव. हे बघा त्याच्या हातात केवढ्या खेकड्या भेटल्या मोठ्या. अरे इकडे इथे पुरायची कुठं? इथं केवढी आहे ती? अरे उंच आहे मी असं मानली तिथे. बॅटरी मारणं ते जाईल ती. अजून एक दोन आम्हाला एक चांगले मस्त मोठे खेकडे भेटले. तू ती पण दाखव इकडे जरा, साईज बघायची आपल्याला. बॅटरी पण बॅटरी पकड पाठची, स्पॉट मारून ठेव खाली. पाणी उंच असल्या कारणाने बॅटरी पण पकडावी लागते, आणि एका हाताने खेकडा पकडणं मतलब ह्या नदीतल्या खेकडे जे असतात ना, खूप चॅप्टर असतात, ते लगेच चावतात, समुद्रापेक्षा फास्टमध्ये चावतात. चार पाच भेटले. उंच आहे पाणी ह्या बाजू. मी आता आताच भेटतो. इकडनं माझ्या पाहिजे. अशा आम्हाला थोडे थोडे करून खेकडे भेटतात आहे. तरी बऱ्यापैकी भेटतात आम्हाला. हळूहळू आम्ही सरकतोय पुढे. काय बोलतो? आपलं पाणी हलवू नको, सावकाश सावकाश चाल पाठी. काल भरपूर भेटल्या. माझा भाऊ बोलतोय की हळूहळू चाल, पाणी हलवू नको. पाणी हललं की कसं खेकडा दिसत नाही ना आपल्याला, पाणी थोडं गढूळ आहे. इंस्ट्रक्शन फॉलो करावं लागतं आपल्याला भावाचं. तुला लवकर आला असता ना, खाली गेलेला असतो जरा. हो कमलाकर नसतं गेलं खाली, तर पुढेवरच्या नदीपासून. ह्या आमच्या नदीला ना, आमच्या शेजारचं गाव आहे, त्या गावातले लोकंसुद्धा खेकडे पकडायला येतात. एवढे खेकडे या नदीला आमच्या पहिल्या पावसामध्ये मिळतात. एकदम मीडियम, स्मॉल, मोठी साईज अशा खेकडे भेटतात. एवढी आमची मोठी नदी आहे. हे बघा भावाला, पुन्हा एकदा भावानं हात टाकला. पाणी उंच आहे ते. कुठे आहे रे? येऊ का? हां हां घे, चालेल. पुन्हा एकदा भेटली, दाखव खेकडा दाखव. हां टाक याच्यामध्ये, टाक पहिल्या याच्यामध्ये घे. माझ्या हातामध्ये आहे खेकडे. घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला मी सगळे बकेटमध्ये टाकल्याच्या नंतर दाखवतो. असं आम्ही पुढे पुढे सरकतोय हळूहळू. त्या खेकडा भेटल्या भावाला पुन्हा एकदा. खेकडे पकडायची मजाच वेगळी. हां बघा साईज खेकडा भेटला. दे टाकायचं. चला पुन्हा एक साईज भेटली, मोठीवाली साईज भेटली आपल्याला. हे बघ, इथे केवढं बिळ आहे खेकड्याचं. खाली गेली भेटते. हां ते बिळामध्ये आहे, गेल्या आतमध्ये. बिळ मोठा आहे ते. एकदा ते खाली पानं असतात नदीमध्ये गोळा झालेली, त्याच्या खाली खेकडा दिसला होता. आता खेकडे कशी बिळावरती असले की ती पकडताच हातातून सुटला तर तो लगेच बिळामध्ये जातो. जाऊ दे, गेला असेल तर जाऊ दे, चल पुढे घे.
इथे आली. मोठी आहे. तुला दिसली? हातात भेटली बॅटरी पकडू मी दाखव. हे बघा, जी आता पात्राच्या खाली होती ना, पानांच्या खाली, तो हा खेकडा पकडला भावाने फायनली त्याला. मिशन कम्प्लीट. आम्हाला वाटलं ती गेली, पण नाही, मिळाली फायनली. छोटे खेकडे सुद्धा आम्हाला मिळाले. राहुल दाखव. राहुल 7.5 किलो. हे बघा, त्यांना आम्ही पुन्हा पाण्यात सोडतोय. जाऊ दे, कारण एवढे छोटे घेऊन काय उपयोग नाही. पुढच्या वर्षी भेटा आम्हाला पुन्हा. चला पुढे. हळूहळू आम्ही पुढे जातोय. अगदी आम्हाला येऊन अर्धा तास झाला, कारण ह्याच्या अगोदर पण ती पुढे तिकडे अशी, ते बघा समोर तिकडे बॅटरी आहे. आपल्यासोबत अनेक पोरं आहेत. असं पहिल्या पावसामध्ये नदीला खूप पोरं येतात. बाहेरून जायचं, पाणी उंच असेल. आमची तशी नदी खूप मोठी आहे. परवा खूप पहिला पाऊस 1.5 दिवसच पाऊस पडला, पण खूप मोठं पाणी येऊन गेलं नदीला. नदीला पाणी आलं की मग गावची मुलं सगळे नदीमध्ये येतात खेकडे पकडायला. हा सूर्या इकडे आमच्यासोबत आला खेकडे पकडायला. सुद्धा दाखव इकडे पिशवी तुझी. हे बघा, एवढे पिशवीमध्ये आले त्याच्या खेकडे. ते त्याने पकडले एकट्याने, आणि राहुलाने मी. बघा, एवढे मोठे खेकडे आहेत आतमध्ये. आता नदीत नको दाखवायला, नाहीतर पाण्यामध्ये पडून सगळे जातील. आरामात चल, पाय वगैरे घसरे. आपल्या पुढे मला वाटतं आपण राहुल मागे फिरूया काय, कारण पुढे जातात आहे ती लोक आपल्या. कारण ती लोक पुढे गेली तर मग आपल्याला कुठे भेटणार आहेत काय, असं आहे. त्याला उतर. मोठा खेकडा ही दे मागे, कशी मागे ती खूप मोठा खेकडा आहे. सूर्याला आपल्या लहानपणापासूनच खेकडे पकडायची आवड आहे. खेकडा बघा केवढा मोठा आहे, आणि सूर्या पूर्ण पाण्यामध्ये गेलाय. हे बघा केवढा मोठा खेकडा पकडलाय. आतापर्यंत आम्ही अर्धा 1 तास झाला खेकडे पकडतो, पण तेवढ्या वेळामध्ये आतापर्यंत आम्हाला भेटलेला सगळ्यात मोठा खेकडा. हे बघा सूर्य, नीट दाखव ना, नीट दाखव आपल्या व्हिडिओमध्ये. बघा सगळ्यात मोठा खेकडा पकडला. नीट पकड, नीट पकड. आतापर्यंतचा सर्वात मोठा खेकडा. राहुल दाखव आपल्या सबस्क्रायबरला सगळ्यात मोठा खेकडा आतापर्यंतचा. राहुल खुश आहे आमचा. आता कसं टाकणार, 1 मिनिट. बघा केवढा खेकडा पकडला आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ आमचा आली. आधी पिशवी बरोबर दिली, मोठीच्या मोठी. तुला माहिती होतं वाटतं खेकडे आम्हाला भरपूर भेटणार ते. दोन्ही पिशवीमध्ये आमचे खेकडे आहेत, सुरेश आणि आमचे. पुन्हा एकदा आम्हाला खूप मोठा खेकडा भेटला आहे. मी पाण्याच्या बाहेरून जातो आहे. पाणी हललं नाही पाहिजे, क्लीन राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे, तर आपल्याला ते खेकडे पाण्यामध्ये नीट बॅटरीवरती दिसतात. तो सुरेश तिकडे एका खोल पाण्यामध्ये एकटा जातो आहे, पुढे उंच पाण्यामध्ये. भाऊ राहुल ह्या बाजूने जातो आहे, आणि मी कडेकडेनं जातो आहे. आपलं काम पिशव्या पकडायचं काम, खेकडे पकडायचं काम नाही. जिम्मेदारी सगळ्यात मोठी माझ्यावरच आहे ना राहुल. हां, उंच आहे पाणी रे पुढे. हां, पाणी उंच आहे पुढे. मोठा खेकडा दिसला आम्हाला. सुरेश गेलाय पाण्यामध्ये, उंच पाण्यामध्ये आहे तो खेकडा. लोक भेटली बॅटरीवरच आहे ती. पाणी गडून झाला, पायाखाली गावले काय माहिती. दोन्ही बॅटरी मला कडक जागेवरती. पाणी उंच असल्याने मोठा खेकडा आहे. पायाखाली आहे ना, गावल गे दिसली. पण आपल्या सुरेशला ना बघा छातीच्या माने एवढं पाणी आहे त्याच्या.
एवढ्या उंच पाण्यामध्ये तो खेकड्यासाठी नको अजिबात. खेकड्यासाठी बुडतोय बघा. राऊंड बॅटरी दाखवतो दोन. थांब थांब. आहे काय पण गावले? त्याला बसायला जमत नाही कारण तो खाली बसला तर ते हा 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 हा. थांब थांब. पुढे पाहिजे पुढे पाहिजे. दुसरा पण पुढे दे पुढे पुढे. कारण खाली बसलं तर खालचा पाय उठून जाणार ना वरती, तर त्याच्यामुळे त्याला जमत नाही बसायला. चप्पल आहे ना चेंदा मेंदा तरी पायात. नाही ना काही. पायाखाली दिसते. मला दिसली पायाखालीच आहे. पायाखालीच आहे. पायाखाली आपला खेकडा पकडण्यासाठी चालले. कुठल्या साईडने दिसते? आमची कसरत चालली. पायाखाली चेपून ठेवलंय तिला, फक्त खाली बुडायला जमत नाही कारण बुडला तर पुन्हा तू वरती येईल ना. चप्पल दे चप्पल दे. हां दे चप्पल चप्पल दे. बाहेर फेक बाहेर फेक बाहेर फेक इकडे चप्पल. तिला ते दुसऱ्या पायाने दाबून ठेव. बॅटरी पायाखाली बॅटरी दाबून ठेव. त्याच्या पायाखाली दाबून ठेवलाय खेकडा. लावले पायाखाली. पाणी उठतं रे वरती ना. तर त्या पायाखाली तरी आहे का? गेली पाहिजे तो पण तुला गेली वाटतं. गेली. पाणी मोठं आहे ना. पाणी म्हणजे छाती एवढं पाणी उंच आहे. खेकडा सुटलाय पायाखाली दाबून ठेवलं नाही पण प्रयत्न खूप केला पण पाणी बघा छाती एवढं पाणी. चला पुढे बघू आपण. ती सुसाईड गेली असेल. ती थांबणार नाही बाबू. ती एका जागेवर नाही थांबणार. ती होती मला पायाखाली. मी बघितली पण पाणी मोठा नाही. पाणी तो खाली बसलास तर तू वरती. नदीवरती आलो खेकडे पकडायला. पुन्हा एकदा मोठा खेकडा भेटलेला दिसतोय भावाला. मोठाला दिसतं. राहुलला बोलवतोय मला राहुल तिकडे. मी जातो. पाणी थोडं मोठं आहे पायाखाली. हे खेकडे तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवतो. अजून एक आहे बोलतोय. बघू आता कुठे बोलतो. तो बघा बिळावरती पकडला कसा हात टाकून बिळामध्ये गेला. लागला हाताला ना बिळ. बिळात गेली आतमध्ये. बिळावरतीच होती ना ती. सगळ्या कुर्ल्या ह्याच्यातून मिक्स झाल्या दोन्ही पण पिशव्या. दोन कशा सावरणार हातात. हां हां अजून एक भेटली खेकडा. हां वरून जातील ते बाजूने. आलास दाखव. इकडेच खेकडे भेटत आहे मला. केवढे मोठे मोठे खेकडे आतमध्ये. घरी घ्यायच्यानंतर दाखवतो. ते वरती येतात पिशवीतून. आता आलो पुन्हा ते खेकडा पुढे. आम्ही पुन्हा पुढे आलो. हे बघा केवढा भावाच्या हातामध्ये खेकडा आहे. बोल दाखव एकदा. मेल आहे. मेल आहे. मेल असू दे फिमेल असू दे. आपल्याला खेकडे पकडायला आलं. आपल्याला खेकड्याशी म्हटलं का मेल फिमेल काय करायचं. खेळायचं आपल्याला त्यांच्याबरोबर. पाणी मोठं आहे. चला पुढे पुन्हा एकदा. सुरेश आपला तिकडे पुढे गेला आहे. तो बघा तिकडे. आपण त्याच्या मागून एका बाजूने बाजूने पाहतो. भाऊ लांबूनच बॅटरी मारून मस्त ती कशी पकडली. हातात आहे. फिरून तिकडे वरती ते बघा तिकडे पकडतो. आणि आम्ही दोघं एका साईडनं मागून जातो. टाक बरोबर टाक याच्यामध्ये. नाही मधून येतो असा.
असेल तर आवाज दे मला. ह्या पिशवीमध्ये आम्ही एवढे खेकडे पकडले. घरी गेल्यानंतर तुम्हाला मी सगळे दाखवतो बादलीमध्ये काढल्याच्या नंतर. पाणी बघा तिथे, पाणी किती प्रेशर नाही बघा. तरी पण आपल्याला रस्ता काढत काढत तो जावंच लागणार. आपल्याला कॅमेरा, बॅटरी हे सगळं असतं. तिथे पण भावाने तिकडे आपण कडेला खेकडा पकडला, आपण तिथे जातो इथे घ्यायला. म्हणजे पाणीचा प्रेशर खूप आहे. सगळं पाणी किती प्रेशरने जातं, तर पण आपल्याला तिकडे जावं लागेल आणि आपल्याला घेऊन जाते खाली. हातात चावली चावली त्याच्या हाताला. तुला म्हणून म्हटलं की ग्लव्ज आणतो, तू आणलाच ना हातामध्ये पकडायला. सुरक्षित जातो, त्याच्या हातात आहे वाटतं. त्याच्या हातातल्या सगळ्या घेऊन येतो. ए सुर्या, हा मी आलो. हा मी आलो. हा आमचा सूर्य आहे ना, ते माझे वडील होते ना, लहानपणापासून त्याला खेकडे पकडायची खूप आवड आहे. हा बघा, अगदी लहानपणापासून अगदी लहानपणापासून त्याला हे खेकडे पकडायची आवड आहे. मासे म्हणा, खेकडे म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप एक्सपर्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टीची आवड पाहिजे, तरच ह्या सगळ्या गोष्टी करायला मजा येते. खेकडे, मासे समुद्रामध्ये म्हणा, नदीमध्ये म्हणा. आम्ही गावी आलो ना की असं जातो समुद्रामध्ये सुद्धा खेकडे पकडायला. आणि या 2 दिवसामध्ये जर गेलोच तर मग तोही व्हिडिओ समुद्रामधला मी अपलोड करेन. तर सध्या 2-3 दिवस आहेच गावाला. चला आपण पुढे जाऊया. मी असं इथून पाण्यातून थोडा रस्ता काढत काढत सूर्याच्या इथे जातो, कारण सूर्याला पुन्हा एकदा असं वाटतं की मोठा खेकडा भेटला. तर बघा त्याच्या हातात आहे, बघा किती मोठा पकडला बघा. आता हे वरती आलो ना आम्ही, 2 मोठे भेटले. एक राहुलला भेटला आणि एक सूर्याला भेटला. खूप मोठा खेकडा. चला, राहुलने पण आपल्याला आवाज दिला. बॅटरी मारते बघा तिकडे. आपण तिकडे चाललो. बघा हातातून घेऊन येतो. बघूया त्याची साईज केवढी आहे. सुरेशने आता आणले, त्याची पण साईज तुम्हाला दाखवली आहे बघा, केवढा मोठा पकडला बघा. ह्या साईजचा आता सुरेशने जो टाकला, राहुलने पण तेवढ्या साईजचा टाकला. केवढा मोठा भेटला आहे. आता जेवढा पकडलास ना, आता टाकलास तेवढाच आहे. चावायचा प्रयत्न करतो आणि टाका, लवकर टाक, सगळे वरती येतील. आता सुरेशने पण तेवढा टाकला आतमध्ये. सुरेशने पण तेवढाच आणला होता त्या बाजूने. दोन आम्हाला ना आता एक मोठे खेकडे भेटले, खूप मोठ्या साईजचे. ते आम्ही तुम्हाला दाखवतो. जेवढा आता सुरेशने आणलेला तुम्हाला दाखवला ना, तेवढा साईजचा. हां, राहुलला बोलवू, बॅटरी पकडू. बघा ही बघा, पोरं सोडतात त्या कुर्ल्या. ह्या बघा कशा असतात बघा. हे बघा साफ करतो इथे. आणि खेकड्याची साईजसुद्धा मोठी आहे बघा. या पहिल्या पावसामध्ये मुलं पोरं सोडायला जे बाहेर येतात, ज्या खेकड्या आपण ज्यांना म्हणतो, ते त्या खेकड्या असतात. खूप मोठ्या साईजचे असतात. हे बघा, आतापर्यंत आम्हाला मस्त 3 खूप मोठ्या साईजचे खेकडे भेटले. एकदम मोठे, एकदम मोठे, खूप मस्त भेटले. 2 सुरेशला भेटले आणि 1 राहुलने आणला मोठा. 3 आम्हाला खूप मोठे खेकडे भेटले आतापर्यंत. चला आपण इथून पुन्हा पुढे जाऊया पुढच्या स्पॉटला. बघा थोडेसे तिथून 2-3 खेकडे पकडायच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर हे बघा पुन्हा एकदा भेटले सुराला. आलो 1 मिनटं. ती स्मॉल साईज मिळाली आपल्याला. हा राहुलने बघा पुन्हा एकदा आणला आहे. बघा मला मात्र दोन्ही साईडला नाचायला लागतं, त्याच्या मागे पण आणि त्याच्या मागे पण. पिशवी घेऊन एवढी मोठी पिशवी आणली आपण. एवढ्या मोठ्या पिशवी भरले, हातात जड व्हायला लागले. 5 खेकडे आम्हाला या स्पॉटला मिळाले.
पुन्हा पुढे आलो तर भावाने सुद्धा बिळात हात घातला. काय माहीत केवढ्या साईजची भेटते काय, पण हात मात्र टाकला. बघूया. राहुल पण तसा एक्सपर्टच आहे, तुम्हाला माहितीच आहे. मे महिन्याचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला, त्याच्यामध्ये सुद्धा बघितलं की दगडीमधून बिळामधून खेकडे काढत होते. पिशवीची. चला, या स्पॉटला सुद्धा आम्हाला एक भेटला मस्त खेकडा, तो आता तुम्ही बघितला. वरच्या स्पॉटला जाऊया. सुरेशने सुद्धा मोठा खेकडा. टाक टाक टाक. चावली तुला? हां बघितला, भेटली एक, भेटली मोठी मीडियम साईजची भेटली. चला पुढे सरकूया पुन्हा एकदा. तिकडे आम्हाला भेटतात जसे हवे तसे, आमच्या अपेक्षा घरातून निघताना जशा होत्या तशा तर आम्हाला भेटतात. बाकी बघू अजून पुढे पुढे तर जातो आहे आम्ही. एवढी तरी भरलो आहे आमची पिशवी. आम्ही वरती आलो तर सुरेशने हात टाकला, बॅटरीमध्ये दिसली होती आणि थोडं खोल आहे. बघू आता. आहे बॅटरी दाखवू थांब. हा इथे खेकडा. जरा बॅटरी दाखवते, तिला पूर्ण प्रयत्न करतो. आणि त्याला ते दिसली होती. असं पाणी उंच, बॅटरी पण सांभाळावी लागते, पाणी पण हात टाकावा लागतो, बॅटरी पण सांभाळावी लागते पाण्यातून. त्याच्यामुळे कारण की एकदा बॅटरीच्या स्पॉटवरून खेकडा पळाला पुन्हा भेटणं मुश्किल होऊन जातं. मग तो शॉर्ट जातो आणि आपण एकदा त्याला स्पॉटवरती पकडून ठेवलं की तो तिथेच थांबतो. तर अशा पद्धतीने तो आमच्या हातातून सुटला. आपण पुन्हा पुढे सरकतो, पाहूया काय होतं. आपण थोडं पुढे वरती आलो. सुरेशने पकडला खूप मोठा खेकडा. दे इकडे, दे. आलो, दाखवतो तुम्हाला किती मोठा पकडला आहे. त्याने मला आवाज दिला, आलो. बघा हा, बघा किती मोठा आहे बघा. घेतो लागले ना त्याला, ते घेतो टाक. काय घसरला त्याचा काय ओके येतो येतो. पोचून घे ना, पोच ना. मला पाणी गेला, शिव्या देऊन हातारी माझी. गेलाय पाणी गेलंय ना. खोल खोलायला आहे ना. बॅटरीमध्ये आमच्या पाणी गेलं. हातारी खान मला खोलायला आहे ना व्यवस्थित. हां 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 हां. घे माझ्या टी शर्टला पुस. म्हातारी खान टी शर्टला पुस माझ्या. खेकडा मोठा भेटला आम्हाला इथे. बॅटरीमध्ये आमच्या पाणी गेलं. आम्हाला अजून खूप वरतीपर्यंत जायचं आहे. साफ करतो बॅटरी आम्ही आणि इथून पुढचं पुढे जातं. सुरेशच्या इथं आपल्याला खूप मोठे भेटले. आमच्या बॅटरीमध्ये पाणी गेलं आणि खेकडा तर त्यानं काही सोडला नाही. तर आपल्याला भेटलाच खेकडा. राहुलला सुद्धा भेटला आहे. आता मी राहुलची तर जातो आहे घ्यायला. येऊ ना इथून साईडने. कडेला बघ, ह्या कडेला आपण अजून किती बोटेवाडीमध्ये आलो. तेवढं पकडला मोठा. पूर्ण सोडला काय? चावला तुला काय आलं? तू बाय घसरला? अरे घसरलं नाही, मी याला पायात मोठा क्रॅम आला. एवढा गोळा झाला पायात क्रॅम आला. पाण्यामध्ये एवढा वेळ आहेस म्हणूस की काय. चला आपल्याला इथे खूप 2 मोठे खेकडे भेटले. आपल्या बॅटरीमध्ये पाणी गेलं. बॅटरी आम्ही साफ केली. बॅटरी साफ करता करता राहुलला मोठा खेकडा भेटला आणि आता पुन्हा आम्ही पुढे सरकतोय. बघू आता या स्पॉटवरून आम्ही हळूहळू पुढे तर जातो. जसे जसे भेटतील तसे तसे तुम्हाला दाखवतो. घरी गेल्याच्यानंतर सगळे एकदाच तुम्हाला दाखवतो. नाही का नदीतून बाहेर पडलो आहे. वरती तर काही गेलो नाही. आमच्या पुढे अजून सारी लोकं होती खेकडे पकडायला. त्यापेक्षा आपण मागच फिरलो. आता चाललं आहे पाय वाटेनं पुन्हा खाली. बघू आता पुढे
पुन्हा नदीमध्ये उतरून नदीतूनच खालून खालून मग घरी जाऊ. बेडूक पण आहेत रस्त्याला. डराव भीती वाटते मला. बेडक्याची कसली पायाखाली कसले आहेत भाऊ, हलतच नाही जागेवरून. पायाखाली बघत येत मोबाईल बंद करा पाऊस पडलेला आहे. बॅटरी चालू आहे म्हणून तुला म्हटलं की ती माझे हे घाल म्हणून. होय वरती पर्याला पाणी नाही ना आलं अजून वरती आडाच्या. मगाशी आपण बघितलं पण नाही जेव्हा आलो तेव्हा गाडीवर. चला पुढे अजून बघूया आपल्याला काय भेटतंय का. नदीच्या कडेनच आम्ही रस्त्याच्या पायवाटेने चालतोय. पुन्हा एकदा पुढे आणलं जिथून आम्ही आलो तिथून पुन्हा एकदा खाली उलटं जाऊ. बघू अजून किती मिळतात आहे. हा बघा आम्ही घरी आल्याच्या नंतर बघा किती मोठे मोठे खेकडे आणलेले आम्ही. आता राखायचं आहे ना. पिशवी पण आत राहिली ना. ती काढू रे आपण. इथे पिशवी बाजू एवढे पिशवी भरून आणले आम्ही खेकडे. आणि बघा ठीक आहे एवढे मोठे मोठे खेकडे आणले. हा त्यानं पकडणार कसं आहे बघ थोडं थोडं. हा खेकडा बघ केवढा मधला मोठा आहे. मधल्या खेकडा बघ किती मोठा आहे. होय झाकण ठेव झाकण ठेव. तिथे बाहेर चल रे जाऊ. चल नाही झोल लई सतवती तिथे. कल्पावर आणि बादली उचलून हे बादल्या नाही उचलून आई खेळणे झोपली वाटतं. बादली भरून आणले. आता त्याचे 9:15 झाले. आई घेऊन जाते बादली बाहेर. कारण ही पावसातून ही जी पाखरं असतात ती भरपूर त्रास देतात. काटूक नाही पिशवी काढायला. काय पिशवी काढायला आई फाटे हे घे लाकडं घे. बाहेर पडतो बघ. बाहेरच्या भिंतीवर बघ किती आली ती. ती तिथली झाली सगळी ती. घे तेल आता मोड तेल पटापट. हे बघ काय करते ती बाई. काय करते ती बघ आधी. दोन अंगडायचं घे काय. आणले घे पकड काय. चावल नाही घेतली इथून. एकच आहे ना. घेतो काय भेटत नाही. अरे थांब नको हे घेऊन तर जिवंत घेऊन जाऊ आहे. जिवंत ठेवायचं. हे करते. अरे माझ्या याच्यात टाकतो मी. बादलीतच राहू दे. हे झेंगाट कसे कसे कशा कशा पकडल्या. कबड्डी खेळतात आहे त्या. कपटात काय करते. चिमटा आणायला पाहिजे होतं रे. चिमटा पाहिजे. एवढे खेकडे भेटले. चला व्हिडिओ आपण स्टॉप करूया. आमचा काय होईल काय.